नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल मी हे जेवणाचं ताट टाकलं होतं ते कशा प्रकारे मी फक्त 1 तासामध्ये बनवले तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि मी रोज असं करणार आहे. तर चला पाहूया. सगळ्यात अगोदर मी तिथं मूगडाळीचा हलवा केला होता. तर हे माझं बनवलेलं प्रीमिक्स आहे. त्याचा डिटेल व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे. आता जेवढं तुम्ही अर्धी वाटी इथं मी प्रीमिक्स घेतलं होतं तर मी इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्या तुपामध्ये हे आपल्याला जे प्रीमिक्स आहे मूगडाळीचं ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर साधारण 2 मिनटं तरी ह्याला परतून द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर म्हणजे कलर त्याचा थोडासा फेस जाईपर्यंत आपण त्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन घालायचं आहे. तुम्ही हे बेसन अगोदर तूप टाकल्यावर टाकलं तरी चालेल किंवा असं मी ज्या पद्धतीने टाकले तरी चालेल. आता पूर्ण ह्या बेसनला परतायला आपल्याला साधारण 5 ते 6 मिनटं तुम्ही हे परतायचं आहे. हे प्रीमिक्स आहे तसं करायला आपल्याला खूप वेळ जातो. तर ह्या प्रीमिक्समुळे फक्त 15 मिनटामध्ये आपला हा मूगडाळीचा हलवा बनून रेडी होतो. पाहू शकता तुम्ही 6 ते 7 मिनटामध्ये एकदम छान असा त्याला कलर आलेला आहे. आता जेवढं बेसन घेतलं आहे ना त्याच्या 3 पट म्हणजे 1 वाटी जर तुम्ही प्रीमिक्स घेतलं तर 3 वाट्या तुम्ही दूध किंवा दूध पाणी मिक्स किंवा पाणी पण घेऊ शकता. आता पाणी टाकताना मी साधारण 3 ते 4 बॅचेसमध्ये टाकलेले आहे. याने काय होईल माहिती आहे का, तुमचा जो हलवा आहे तो एकदम रवाळ टेक्स्चरचा होणार आहे. जर तुम्ही एकदम पाणी ओतलं ना तर ती रवाळ तुमचा हलवा होणार नाही आहे. पाहू शकता तुम्ही पहिलं टाकल्यानंतर पाणी ते असं पूर्ण आटल्यावर तुम्ही नंतर ते दूध ओतायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अगदी ही आहे ना जे आचारी लोक असतात ना त्यांनी सांगितलेली ही टीप आहे. तर तेव्हा ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. आता दूध टाकल्यामुळे हलव्याचा कलर थोडासा येल्लोइश झालेला आहे. म्हणजे कमी आपल्याला जो डार्क हवा असतो ना तो झालेला नाही आहे. आता ड्रायफ्रूटमध्ये मी इथं बदाम घेतलेले आहेत. तुम्ही काजूसुद्धा घेऊ शकता. आता अजून एक महत्त्वाची टीप, इथे साखर टाकायची आहे. आता हा कलर आपल्याला डार्क कसा करायचा आहे तर जेवढं प्रीमिक्स म्हणजे 1 वाटी प्रीमिक्स घेतलं असेल तर 1 वाटी साखर घ्या. तुम्हाला गोडवा हवा असेल तर तुम्ही अजून थोडी घेऊ शकता. तर कलर डार्क करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही साखरसुद्धा आपल्याला 3 ते 4 बॅचेसमध्ये टाकायची आहे. पहा तुम्ही आत्ताच हलव्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे. आता मी दुसऱ्यांदा साखर टाकून घेतली आहे. ती साखर पूर्ण त्याच्यात मेल्ट करून घ्यायची, मगच दुसरी साखर टाकायची आहे. यानं तुमचा हलवा अगदी विकतच्यासारखा आणि दूध जर तुम्ही ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने टाकलं ना तर एकदम रवाळ असा बनून जातो. तेव्हा ह्या टिप्स नक्की फॉलो करा. वेलची हवी असेल तर तुम्ही टाकू शकता. एक पूर्ण साखर विरघळल्यानंतर 1 मिनिटभर फक्त हलवा तुम्ही इथं गॅसवर ठेवायचा आहे आणि लगेच ऑफ करून टाकायचं आहे. पहा एकदम रवाळ असं टेक्स्चर झालेलं आहे. तूप आपल्याला हलव्याला जास्तच लागतं. आता सर्व करताना मी थोडंसं त्याला वाटीत टाकून घेतलेलं आहे. या पद्धतीने केलं ना जरा वाढल्यावर ते छान दिसतं. म्हणजे जेवण वाढताना सुद्धा छान वाटतं किंवा पाहुणे आल्यावर पण ही कृती मी नक्की करत असते. या पद्धतीनं आपण त्याला फ्लिप करूया आणि मस्त असा आपला हलवा आता रेडी झालेला आहे. ड्रायफ्रूट तुमच्या चॉईसनी, अगदी या हलव्याला ड्रायफ्रूटची सुद्धा अजिबात गरज नसते. तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. फक्त 15 मिनटात हा हलवा रेडी झालेला आहे. आता दुसरी भाजी करताना मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यात तेल टाकले आणि मिरची आणि लसूण टाकून घेतलेलं आहे. इथं तुम्हाला हवा असेल तर कांदा टाकू शकता. एकदम साधी सिंपल मेथीची भाजी मी करते आहे आणि ही अशा पद्धतीने केल्यावरच आमच्या इथं जास्त आवडते. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही करू शकता. म्हणजे शेंगदाण्याचा कूट किंवा कांदा किंवा डाळ वगैरे घालून सुद्धा करू शकता. मेथीची भाजी कुठल्याही पद्धतीने केली तरी ती सगळ्यांनाच आवडते. आता ही भाजी इकडं वाफ येते तोपर्यंत आपल्याला दुसरं सुद्धा काम करायचं आहे, कारण मला हा स्वयंपाक 1 तासात बनवायचा आहे. तर मी काय केलेलं आहे, दुसरा साधा सिंपल असा मला कमी तिखटाचं जेवण बनवायचं होतं किंवा खूप मसालेदार बनवायचं नव्हतं. म्हणून मी मेथीची भाजी आणि पिवळा बटाटा जो असतो ना अगदी त्याला वाटण वगैरे न वापरता फक्त मिरची आणि कांदा घालून मी करून घेतली. आता इथं कोथिंबीर सांबरची आणि बटाट्याची दोन्हींची चिरून घेतली आहे. तिकडे मेथी होती तोपर्यंत आपण ही कामं करून घेतली. आता मी कुकर लावला होता सगळ्यात अगोदर. तर त्याच्यामध्ये भात, सांबरसाठी डाळ लावली होती आणि बटाटे उकडून घेतले. आता हा भात मी पुन्हा त्याच्यात ठेवून देते म्हणजे गरम राहील. सांबरमध्ये मीठ वगैरे टाकून हलवून वगैरे ठेवलं, त्याला रवीने हटून ठेवलं आणि हे बटाटे जे 2 बटाट्याची मला भाजी करायची होती त्यांना सोलून त्यांचे मी मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही करून घेऊ शकता. नंतर परतताना तो बटाटा पुन्हा
म्हणजे त्याचे तुकडे अजून बारीक होतात, म्हणून मी अशा पद्धतीने मोठे मोठे करून घेतलेत. पहा, ही 2-3 कामं होईपर्यंत आपली मेथीची भाजी छान शिजून झालेली आहे. या गोष्टीला 10 मिनटं तरी लागले. मी पुन्हा शेवटी थोडंसं तेल टाकलं, परतली आणि मेथी बाजूला काढून घेतली. आता त्याच कढईमध्ये आपण बटाटा करून घ्यायचा आहे. जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे, मिरच्या आणि कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकला. ही भाजी सोपी पण आहे, चवीला सुद्धा छान लागते आणि करायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही. आता कांदा मात्र याच्यातला तुम्ही चांगला सॉफ्ट होऊन द्यायचा आहे, तरच तुमच्या बटाट्याच्या भाजीला छान चव येऊन जाते. आता इथं चवीनुसार मीठ, हळद आणि मी थोडीशी साखर टाकलेली आहे. त्याचबरोबर हिंग मस्ट आहे, हिंग नक्की टाकत जा या भाजीला. आता हिंग टाकले आणि परतून घेतलेला आहे. कांदा आपला आता छानपैकी सॉफ्ट झाला आहे. फोडणीतच मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, त्यांनी चवीत खूप फरक पडतो. आता काय करूया, आपण त्याच्यात हा चिरलेला बटाटा टाकून घेऊया आणि त्यालासुद्धा मस्तपैकी परतून घेऊया. बटाटा तुम्ही जेवढा जास्त परताल ना, तेवढा जास्त हा बटाटा लागतो. तुम्ही अगदी उकडलेला आहे, शिजलेला आहे म्हणून जर तुम्ही लगेच बटाटा काढला नाही, ह्या बटाट्याला अजिबात चव चांगली लागत नाही. आणि कांदासुद्धा मात्र याचा छान सॉफ्ट झाला पाहिजे. मी बटाट्याला दुसरीकडे शिफ्ट करते, त्याच्यावर झाकण ठेवून त्याला बारीक गॅसवर 1 5 मिनटं वाफ देते. तोपर्यंत आपण इकडं सांबर वरण करून घेऊया. आता इथं मी त्याच्यासाठी पातेलं ठेवलं आहे, एक भांडं. त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे, जिरं आपण अगोदरच टाकलं होतं. आता लसूण आणि कढीपत्ता टाकला आहे. या सांबरमध्ये ना लसूण एकदम आपला लाल झाला पाहिजे, करपला पाहिजे. आता फोडणी टाकताना आहे ना, मी ही टिप्स नेहमी यूज करते. असं सांबर ओतायचं आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने फोडणी केली ना, तडका तुमचा एकदम छान लागतो आणि सांबर एकदम खमंग असं लागून जातं. आता त्याच्यात अगदी थोडंसं चिंचेचं बुटूक टाकले आणि त्याचबरोबर इथं गूळ टाकले आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची, पण त्या अगोदर मी इथं काय केले, जेवढं आपल्याला लागेल तेवढं तुम्ही पाणी ओतून घ्या आणि 1 चमचा सांबर मसाला टाकला आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी काहीच हरकत नाही. माझ्या इथं घरी आवडतं म्हणून मी टाकले. इडलीला सुद्धा आपण या पद्धतीने सांबर बनवू शकता, खूप मस्त लागते. पाहू शकता इकडं आपला बटाट्याची भाजी सुद्धा झालेली आहे. मस्त एकदम छान तिचा वास सुटलाय. वरतून कोथिंबीर टाकून मी लगेच गॅस बंद करते. इकडं सांबर सुद्धा आपलं झालेलं आहे, त्याला छान उकळी आलेली आहे. पुन्हा कोथिंबीर टाकते आणि मी याचा सुद्धा गॅस बंद करून टाकते. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, सांबर तुम्हाला नक्की आवडेल. आता आपला सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. शेवटी फक्त माझ्या चपात्या बाकी आहेत, त्या करून मी लगेच ताट सर्व करते. कशी वाटल्या रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.